पंढरपूर शहराला हादरवून सोडणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे। एका किरकोळ वादाचं रूप इतकं भयंकर होईल याची कुणीही कल्पना केली नव्हती। एका तरुण रिक्षा चालकाची निर्गुण हत्या करण्यात आली आणि त्यानंतर घडलेल्या प्रकारानं संपूर्ण परिसरात मात्र भीतीचं सावट पसरलंय। नेमकं काय आहे हे संपूर्ण प्रकरण पाहण्यापूर्वी लगेचच एस प्राइम न्यूजला सबस्क्राइब करा आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका। पंढरपूर शहरातील अनिल नगर परिसरात राहणारा 24 वर्षीय रोहित मधुकर कोरे हा नेहमीप्रमाणे आपले रिक्षा चालवून काम करत होता। मात्र एका किरकोळ वादानंतर त्याचं आयुष्य कायमचं संपुष्टात आलंय। धक्कादायक बाब म्हणजे रोहितचा मृतदेह रेल्वे ट्रॅकवर छिन्न विछिन्न अवस्थेत आढळून आलाय। सुरुवातीला हा अपघात आहे की आत्महत्या आहे असा प्रश्न उपस्थित झाला होता। रेल्वे पोलिसांनीही बेवारस मृतदेह म्हणून पंचनामा केला। मात्र काही तासानंतर समोर आलेल्या एका भयान गोष्टीनं संपूर्ण प्रकरणाला वेगळंच वळण दिलंय। रोहितच्या मावशीच्या घराच्या दरवाजाजवळ त्याच्या पायाचा तुकडा हा दरवाजासमोर बांधून ठेवण्यात आला होता। हा प्रकार पाहून कुटुंबियांच्या पायाखालची जमीनच सरकली आहे। घरासमोर सापडलेला पायाचा तुकडा आणि रेल्वे ट्रॅकवर सापडलेला मृतदेह याचा संबंध जोडला गेला आणि बेवारस समजला गेलेला मृतदेह रोहितचाच असल्याचं स्पष्ट झालं। स्थानिकांच्या माहितीनुसार घटनेच्या आदल्या रात्री रोहितचा काही जणांसोबत दारूच्या नशेत वाद झाला होता। हा वाद नेमका कशावरून झाला आणि त्यातून रोहितचा जीव घेतला गेलाय का याचा तपास आता पोलीस करतायत। या घटनेनंतर परिसरात विविध चर्चांना उधाण आलेलं असून ही केवळ हत्या नसून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न देखील झालेला आहे असा संशयही व्यक्त केला जातोय। रोहितची आई मात्र या घटनेनंतर पूर्णपणे हादरून गेलेली आहे। माझा मुलगा कधीही रेल्वे रुळावर जात नव्हता। रात्री काही जणांसोबत त्याचा वाद झाला होता आणि त्याच वादातून माझ्या मुलाची हत्या करण्यात आली आहे। दोषींना कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी आर्त मागणी त्यांनी केलेली आहे। दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पंढरपूर शहर पोलीस आणि रेल्वे पोलीस घटनास्थळी दाखल झालेले होते। परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल कॉल रेकॉर्ड आणि संशयिताच्या हालचालींची तपासणी आता सुरू करण्यात आली आहे। नेमकं काल रात्री काय घडलं, रोहितला रेल्वे ट्रॅक पर्यंत कोण घेऊन गेलं आणि घरासमोर त्याच्या शरीराचा पाय कसा अडकवण्यात आला आणि या संपूर्ण घटनेमागे कोणाचा हात आहे या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचं मोठं आव्हान आता पोलिसांसमोर उभं राहिलंय। पंढरपूरमधील ही रहस्यमय आणि थरारक हत्या संपूर्ण शहरात चर्चेचा विषय ठरली आहे।